लोणावळ्यातील तरुण आणि तरुणीच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। सार्थक वाघचौरे असे या तरुणाचं नाव असून तो मूळचा अहमदनगरच्या राहुरीचा आहे, तर श्रुती डुंबरे असं तरुणीचं नाव आहे आणि ती मूळची पुण्यातल्या ओतूरची आहे। हे दोघे देखील पुण्यामध्ये शिकत होते। या दोघांच्या मृतदेहाचे हातपाय बांधण्यात आले होते, तर अंगावर आणि डोक्यावरती त्यांच्या जखमा आढळून आल्या आहेत, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते। सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातील INS शिवाजी समोर आणि भुशी डॅमच्या टेकडीवरती या दोघांचे थेट मृतदेह आढळले। दरम्यान हे दोघेही तिथे कसे पोहोचले, त्यांच्यासोबत नेमकं काय झालं याचा तपास लावण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झालंय। या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहोत। घटनास्थळाचं निरीक्षण करून आता पोस्टमॉर्टम वगैरे चालू आहे। त्याचबरोबर घटनास्थळावर मुलगा आणि मुलीकडे जे मोबाईल वगैरे होता त्याच्या आधारानं वगैरे आम्ही 2-3 अँगलनं तपास करत आहोत। हे दोघेही कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊयात। सार्थक वाघचौरे, ज्याचं वय 22 वर्ष आहे, सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला तो शिकत होता। सध्या कॉलेज हॉस्टेलमध्ये तो राहत होता। मूळचा अहमदनगरच्या राहुरीचा तो आहे। श्रुती डुंबरे हिचं वय 21 वर्ष होतं। सिंहगड कॉलेजमध्येच ती शिकत होती, हॉस्टेलमध्ये वास्तव्याला होती आणि मूळची जुन्नरच्या ओतूरची ती असल्याचं कळतंय। दरम्यान महाविद्यालयाची प्रतिष्ठा मलिन होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मृत सार्थकच्या नातेवाईकांनी केलेला आहे। होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासन ते दबावाने पोलीस यंत्रणेवर याचे तपास लागू नये अशी सुद्धा शक्यता वर्तवतो, कारण याच्या पूर्वी त्या परिसरात अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्याचेही तपास असेच काहीतरी वेगळ्या मार्गाने दडपण्यात आल्याची शक्यता आहे। आता एकंदरीत परिस्थिती बघता आणि परिस्थिती ज्या पद्धतीने मीडिया वगैरे जर फॉलोअप होतोय, त्यामुळे याचे प्रकरण लवकर तपास लागेल अशी आशावाद वाटतोय आणि तसं लागावा अशी अपेक्षा आहे। त्याच्या बाबतीत असं का घडलं आमच्या नात्याचं, त्याला न्याय मिळावा एवढी आमची इच्छा आहे। त्याने आम्हाला कधी सांगितलं नाही ना, कधी म्हणलं नाही का माझ्या अशा बाबतीत मला कोणी माझ्या वाटे गेले का मला कोणी काही धमकी दिली, कधी नाही म्हणलं ना। आता 8 दिवसापूर्वी ते भेटून गेला सगळ्या। त्याला डायरी लिहायची सवय होती, तो प्रत्येक शब्द डायरीत लिहित होता आणि त्या डायरीची जरी कसून चौकशी केली ना तरी त्याच्यात काहीतरी सापडलं। स्थानिक पोलिसांना काही हे अवघड नाहीये ते लोक शोधून काढणं। तिथं त्यांनी डायरी, लॅपटॉप सगळं त्यांनी जमा केलेलं आहे ना, त्याच्या डायरीमध्ये हर एक शब्द आहे तो प्रत्येक। स्थानिक लोकांना सगळ्या गुंडखोरांची माहिती असते, स्थानिक माणसांनी सुद्धा या बाबतीत थोडंसं सहकार्य करावं। आमच्या मुलाचं मारेकरांना लवकर शोधून काढा।